वेलकम बॅक टू दी चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण बघणार आहोत अगेन अनदर इम्पॉर्टंट SCQ. आता हा SCQ तेवढाच इक्वली इम्पॉर्टंट आहे जेवढा की आपला लास्ट SCQ ऑफ मीडियल वॉल ऑफ दी नोजचा होता. हा व्हिडिओ असणार आहे लॅटरल वॉल ऑफ दी नोज. लॅटरल वॉल ऑफ दी नोज इज इक्वली इम्पॉर्टंट. आता मी इक्वली इम्पॉर्टंट का म्हणत आहे हे पण बघा, कारण मीडियल वॉल पेक्षा पण जास्त कंटेंट लॅटरल वॉल ऑफ नोज मध्ये आहे. हा जर 10 मार्करला आला तर तुम्हाला कमी शॉर्ट करून कंटेंट लिहावं लागेल आणि कमी लिहावं लागेल. बट जर हा इंडिव्हिज्युअल आला तर यामध्ये लिहिण्यासारखे भरपूर पॉइंट्स असतात. तुम्ही प्रत्येक वॉलला इंडिव्हिज्युअल आपला जो फॉर्मॅट असतो, इंट्रोडक्शन, पोझिशन, यु नो फीचर्स, त्या पॉइंटमध्ये तुम्ही प्लेस करू शकता. ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय वगैरे वगैरे वगैरे. त्यासाठी आपण तुम्हाला इंडिव्हिज्युअल SCQ वाईज प्रिपेअर करत आहोत. तर बाय चान्स जर 10 मार्काला आलं तर इट इज वेल अँड गुड फॉर यू गाईज ओनली. सो सगळ्यात आधी आपण लॅटरल वॉलमध्ये इंट्रोडक्शन पार्ट बघूया. सो इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे? अगेन इट इज अन ऑस्टिओकार्टिलेज structure and shows various openings of the पॅरानेझल सायनसेस. आता पॅरानेझल सायनसेस हे काय हे मी तुम्हाला लास्टला सांगेल. पण आता सध्या तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचंय की पहिला तर तो ऑस्टिओकार्टिलेजिनस स्ट्रक्चर आहे, सेम ॲज दी मीडियल वॉल. ऑस्टिओकार्टिलेजन्स म्हणजे बोन आणि कार्टिलेज दोन्ही प्रेझेंट आहे आपल्याकडे. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. त्यानंतर पॅरानेझल सायनसेस म्हणजे काय? आपल्या फेसमध्ये वेगळे वेगळे सायनसेस असतात, बरोबर. त्याच्यामध्ये काय फील्ड असतो? नॉर्मली फ्लुइड फील्ड असतो, बरोबर, की एअर फील्ड असतो? एअर फील्ड असते नॉर्मली. आता त्याच्यामध्ये जेव्हा इन्फेक्शन वगैरे होते तेव्हा फ्लुइड अक्युम्युलेशन वगैरे असं होऊ शकते, किंवा म्युकस मेम्ब्रेन, ते स्पुटम वगैरे, ते सगळं आपलं नंतरची गोष्ट आहे. पण आता सगळं काय, एअर फिल्ड सायनसेस असतात आपल्या ह्याच्यात. गॅप असतात, बेसिकली स्पेसेस असतात. तर ते सायनसेसची ओपनिंग्स कुठे असते? तर नॉर्मली आपल्या लॅटरल वॉल ऑफ नोज मध्ये त्यांची ओपनिंग असते. आता कोणती ओपनिंग कुठे आहे ते सुद्धा आपण लॅटरल वॉल मध्ये बघणार आहे. सो यू डोंट हॅव टू वरी. त्यानंतर आपण बघूया फॉर्मेशन. फॉर्मेशन मध्ये काय सांगितलं होतं? ऑस्टिओकार्टिलेजिनस पार्ट प्लस क्युटिक्युलर पार्ट पण आहे. पण क्युटिक्युलर पार्ट मध्ये तुम्हाला फक्त स्किन आणि फॅटी टिश्यू लिहायचंय. तर मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही लिहू शकता, स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. दॅट इज नॉट अन इश्यू. बट तुम्हाला इथं लिहिणं काय अपेक्षित आहे? फॉर्मेशन मध्ये बोनी पार्ट आणि कार्टिलेजिनस पार्ट. आता बोनी पार्ट म्हणजे काय? बोनी पार्ट मध्ये फक्त बोन्स येणार आहेत. तर कोणकोणते बोन्स आहेत? तर त्याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे, त्याच्यानेच पार्ट करायचं आहे. ज्यांना डिटेल करायचं असेल ते करू शकतात, नो इश्यूज. ओके, आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, ही पार्ट करून घ्यायची आहे. लेमन PSI. आता प्रत्येक ट्रिकला आपण फोडून लर्न पण लगेच करून घेऊया, म्हणजे का तुम्हाला टेन्शनच राहणार नाही. ठीक आहे, बोनी पार्ट मध्ये ट्रिक काय आहे? लेमन PSI. आणि कार्टिलेजिनस पार्ट मध्ये ट्रिक आहे साई, आपल्या साई बाबावाले साई. ठीक आहे, आता आधी मी तुम्हाला कार्टिलेजिनस पार्ट सांगून देते, कारण छोटी ट्रिक आहे, लगेच समजून जाईल. फर्स्ट काय असणार आहे कार्टिलेजिनस पार्ट मध्ये? सुपिरियर नेझल कार्टिलेज. ठीक है, एस. A stands for alar cartilage. I stands for inferior nasal cartilage. आता तुम्हाला साईची ट्रिक तर कळली, किती इझी होती. S stands for superior nasal cartilage, A stands for alar cartilage and I stands for inferior nasal cartilage. याच्यात काय अवघड होतं का? नाही. सो तुम्हाला साई काय आहे हे समजून आलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला काय बघायचंय? बोनी फॉर्मेशन. बोनी फॉर्मेशन मध्ये काय आहे? लेमन PSI ही तुमची ट्रिक होती. आता याच्यात ते ट्रिक नुसार स्टडी कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण बघूया L. L म्हणजे लॅक्रिमल बोन. इथपर्यंत समजलं. त्यानंतर E म्हणजे काय? इथमॉइड बोन.
आता ज्यांना इथमॉइड बोन लिहायचंय त्यांनी फक्त इथमॉइड बोन लिहिलं तरी चालेल. ज्यांना अजून डीप मध्ये अभ्यास करायचा आहे किंवा लिहायचंय पेपरमध्ये ते लोक ब्रॅकेटमध्ये लिहू शकते सुपिरियर अँड मिडल कॉन्काय. ज्यांना पार्ट नसेल होत त्यांनी स्ट्रेस घ्यायची गरज नाही आहे. ओके, तुम्ही फक्त लेमन PSI मध्ये कोणकोणते बोन्स होते तेवढे लिहिले तरी मोर दॅन सफिशियंट आहेत. ठीक आहे, लॅक्रिमल बोन, इथमॉइडल बोन, त्यानंतर एम मध्ये असणारे आपला मॅक्झिला बोन. मॅक्झिला बोनचं काय तर फ्रंटल सायनस. त्यानंतर ओचा ऍज काही स्पेसिफिकेशन नाहीये. एन स्टँड्स फॉर नेझल बोन. ठीक आहे, इथं लेमन झालं. नेक्स्ट PSIचं मी ह्या साईडला लिहिते. PSIचं तुम्ही बघायचं ह्या साईडला. PSI P स्टँड्स फॉर पॅलेटाईन बोन. पॅलेटाईन बोनची काय तर परपेंडिक्युलर प्लेट. S स्टँड्स फॉर आपला स्फिनॉइड बोन. आणि स्फिनॉइड बोनचं काय एक्झॅक्टली तर त्याचं एक टेरिगॉइड मीडियन टेरिगॉइड प्लेट म्हणून असते, तो स्पेसिफिक स्ट्रक्चर. आणि लास्ट मध्ये I स्टँड्स फॉर इन्फिरियर नेझल. इथं जसं आपण सुपिरियर अँड मिडल कॉन्काईल लिहिलं होतं ना, इथं इन्फिरियर नेझल कॉन्काईल लिहायचंय आपल्याला. ओके, आता ज्यांना पाठ करायचं असेल त्यांनी डिटेल मध्ये केलं तरी चालेल आणि ज्यांना पाठ होत नसेल त्यांनी इन शॉर्ट फक्त बरोबरचं केलं आणि ब्रॅकेट मधला केला नाही तरीही चालणार आहे. ओके, क्विक रिव्हिजन घेऊया. इंट्रोडक्शन बघितलं, फॉर्मेशन मध्ये बोनी पार्ट अँड कार्टिलेजिनस पार्ट. कार्टिलेजिनस पार्टची ट्रिक काय? साई मध्ये S फॉर सुपिरियर नेझल कार्टिलेज, A फॉर अलार कार्टिलेज, I फॉर इन्फिरियर नेझल कार्टिलेज. बोनी पार्ट मध्ये लॅक्रिमल लेमन PSI, L for lacrimal bone, E for ethmoid, superior and inferior conchi. सॉरी, superior and middle conchi. आता M मध्ये maxilla bone, frontal sinuses. O चं काही नाहीये. N for nasal bone, P for palatine, perpendicular plate. S for sphenoid, median pterygoid plate. I for inferior nasal conchi. आता तुम्ही म्हणाल की मॅम सुपिरियर, मिडल आणि इन्फिरियर हे वेगवेगळे काय आहेत? तर त्याचा पण एक रिझन आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुपिरियर अँड मिडल कॉन्काय जे असते हे एकच बोनचा पार्ट आहे ऑफ दी इथमॉइड बोन. बट जे इन्फिरियर नेझल कॉन्काय आहे हा एक सेपरेट बोन आहे. हा डिफरन्स आहे, तो सेल्फ इंडिपेंडेंट आहे, सेपरेट बोन आहे. दीज आर पार्ट ऑफ दी इथमॉइडल लॅबिरिंथ. इथमॉइड बोन मध्ये त्याची लॅबिरिंथ असते, त्या लॅबिरिंथचेच एक्सटेन्शन्स काय आहेत आपला सुपिरियर अँड मिडल कॉन्काय. बट जे इन्फिरियर कॉन्काय दॅट इज अ सेपरेट बोन. इथपर्यंत समजलं? आता आपण पुढे जाऊया. त्यानंतर सब डिव्हिजन्स काय आहे? 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. वेस्टिब्यूल, त्यानंतर रेस्पिरेटरी रिजन, ऑल्फॅक्टरी रिजन. आता हे दोन तर तुम्हाला नावानीच कळतंय. रेस्पिरेटरी रिजन रेस्पिरेशनचं काम करतो, ऑल्फॅक्टरी रिजन ऑल्फॅक्शनचं काम करतो, म्हणजेच आपल्या स्मेलसाठी फंक्शन करतो. पण वेस्टिब्यूल समजत नाहीये ना नावानी, तर वेस्टिब्यूल हा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स मेकॅनिझमचं काम करतो. बेसिकली वेस्टिब्यूल मध्ये एक स्ट्रक्चर असते ज्याला आपण विबिरिसेई म्हणतो. स्पेलिंग मी तुम्हाला सांगून देते, बाय चान्स MCQ ला आलं तर. हे स्ट्रक्चर्स काय? हे हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात. कुठे? आपल्या नोज मध्ये. हे काय काम करतं हेअर लाईक स्ट्रक्चर? तर फक्त काय करतं, काही पण फॉरेन सबस्टन्स वगैरे गेलं किंवा काही पण गेलं, एअर जे जात असेल त्याला फिल्टर करायचं काम करतं किंवा फॉरेन सबस्टन्सेसला ट्रॅप करायचं काम करतं. तर फर्स्ट वेस्टिब्यूल काय करतो? लाईन ऑफ डिफेन्स मेंटेन करायचं काम करते. रेस्पिरेटरी रिजन जे असते ते काय असते? रेस्पिरेशनचं काम करते. ऑल्फॅक्टरी रिजन ऑल्फॅक्शनचं काम करते. या डायग्राम मध्ये आपल्याला ते डिव्हिजन पण दिसून येते. हे वेस्टिब्यूल हा रेस्पिरेटरी रिजन, वरचा ऑल्फॅक्टरी रिजन. समजलं? सब डिव्हिजन. त्यानंतर नेझल कॉन्काय. आता नेझल कॉन्काय म्हणजे काय? किती नेझल सांगितले होते? 3 नेझल कॉन्काय असतात. सुपिरियर नेझल कॉन्काय, मिडल नेझल कॉन्काय, इन्फिरियर नेझल कॉन्काय. आता त्यातून सुपिरियर आणि मिडल, these are part of the ethmoidal labyrinth or formed from the ethmoidal labyrinth. काय लिहायचं? Formed from the ethmoidal
लॅबिरिंथ. आणि इन्फिरियर नेझल कॉन्काय मध्ये काय लिहिणार? सेल्फ इंडिपेंडेंट बोन. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? त्यामध्ये अजून पॉइंट्स ऍड करायचे आहेत. सुपिरियर नेझल कॉन्काय हा शॉर्टेस्ट असतो, सगळ्यात छोटा असतो. स्मॉलेस्ट म्हणा, शॉर्टेस्ट म्हणा, काही चालेल. इन्फिरियर नेझल कॉन्काय लार्जेस्ट असते. ठीक आहे, हे दोन गोष्टी, हे दोन पॉइंट्स ऍड करायचे आहेत. इंडिव्हिज्युअल लिहायचे तुम्हाला सुपिरियर नेझल कॉन्काय, मग लिहायचंय स्मॉलेस्ट किंवा शॉर्टेस्ट. त्यात लिहायचंय फॉर्म्ड फ्रॉम द इथमॉइडल लॅबिरिंथ. सेम मिडल नेझल कॉन्काय मध्ये सेम. इन्फिरियर मध्ये फॉर्म्ड बाय कशानेच नाही, तर सेल्फ इंडिपेंडेंट आणि लार्जेस्ट आहे. हे दोन पॉइंट मेन्शन करायचे आहेत. कॉन्काय बद्दल समजलं. आता एक्झॅक्टली कॉन्काय कुठे प्रेझेंट आहे हे मी तुम्हाला आता दाखवेल नेक्स्ट याच्यात. सो याच्यात तुम्हाला बघा, नीट जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला याच्यात कॉन्काय दिसून येतील. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. दिस इज द इन्फिरियर कॉन्काय, हे असते मिडल आणि हे सुपिरियर कॉन्काय. तर हे जे तुम्हाला दिसत आहे मिडल, हे सुपिरियर आणि मिडल कॉन्काय, जर तुम्ही नीट बघितलं तर इट इज फ्रॉम द इथमॉइडल लॅबिरिंथ. ही काय आहे? इथमॉइडल लॅबिरिंथ आहे. ठीक आहे, आणि हे बघा, हा किती सेपरेट बोन आहे, दुसऱ्या बोन पासून नाही जन्मलेला आहे, म्हणून त्याला सेपरेट बोन सांगितलेलं आहे. दॅट इज आर इन्फेरियर कॉन्काय. समजलं? आता हे तुमची पोझिशन झाले. आता नेक्स्ट आहे मिएटस. मिएटस म्हणजे काय? मिएटस पण सेम आहे, कॉन्काय असते. कॉन्कायशीच रिलेटेबल काय आहे? मिएटस आहे. मिएटस म्हणजे बेसिकली जागा, छोटी जागा. सो आता जर तुम्ही बघितलं तर हा तुमचा सुपिरियर कॉन्काय आहे. सुपिरियर कॉन्कायच्या खालची जागा असणार आहे सुपिरियर मिएटस. मिडल कॉन्कायच्या खालची जागा असणार आहे मिडल मिएटस. हा इन्फिरियर कॉन्कायच्या खालची जागा असणार आहे इन्फिरियर मिएटस. इथपर्यंत सगळं क्लिअर झालं. आता सुपिरियर कॉन्काय काय होता? स्मॉलेस्ट होता. तर सुपिरियर कॉन्काय स्मॉलेस्ट असल्यामुळे सुपिरियर मिएटस पण काय असणार आहे? शॉर्टेस्ट अँड शॅलोएस्ट. समजलं? काय सांगितलं मी? सुपिरियर कॉन्काय छोटा असल्यामुळे सुपिरियर मिएटस पण काय आहे? शॅलोएस्ट अँड शॉर्टेस्ट. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? नेक्स्ट बघू आपण. त्यानंतर मिडल मिएटस मध्ये दोन इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटतात. इथमॉइडल बुल्ला आणि एक असते हायटस सेमिलोनारस. मी तुम्हाला दाखवते. सपोज आपण हे कन्सिडर केलं की ही तुमची मिडल मिएटस आहे, तर त्यामध्ये एक सेमिलुनार स्ट्रक्चर असतो, त्याला आपण म्हणतो हायटस सेमिलोनारस. आणि यामध्ये एक गोल स्ट्रक्चर असतो, त्याला आपण म्हणू इथमॉइडल बुल्ला. ठीक आहे, समजलं? दोन इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स कशात आहे? मिडल मिएटस मध्ये. आणि मॅक्झिमम पॅरानेझल सायनस कुठे ओपन होतात? तर मिडल मिएटस मध्ये ओपन होतात. मॅक्झिमम सांगतेय, मॅक्झिमम पॅरानेझल सायनसेस कुठे ओपन होतात? मिडल मिएटस मध्ये ओपन होतात. त्यानंतर इन्फिरियर मिएटस मध्ये एकच ओपनिंग आहे, नेझोलॅक्रिमल डक्टची. ते आपण इन्फिरियर मिएटस मध्ये खाली बघूया ओपनिंग्स मध्ये. तर 3 मिएटस समजले तुम्हाला. प्रत्येक आपल्या कॉन्कायच्या खाली जी जागा असते, जी स्पेस असते, त्याला आपण काय म्हणू? मिएटस. सुपिरियर कॉन्कायच्या खाली सुपिरियर मिएटस, इन्फिरियर कॉन्कायच्या खाली इन्फिरियर मिएटस. मिडल मिएटस मध्ये दोन इम्पॉर्टंट स्ट्रक्चर काय सांगितले? इथमॉइडल बुल्ला आणि हायटस सेमिलोनारिस. स्ट्रक्चर पण तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण. आता नेक्स्ट आपल्याला बघायचे ओपनिंग. ओपनिंग महत्वाची आहे. ओपनिंग नुसार ह्या एका डायग्राम वरून तुम्हाला ओपनिंग कळेल. ज्यांना हे नसेल करायचं त्यांनी डायरेक्ट लर्न पण करू शकता. फर्स्ट, सगळ्यात आधी स्फिनो इथमॉइडल रिसेस म्हणून एक जागा असते. स्फिनॉइड बोन आणि इथमॉइड बोन मध्ये सुपिरियर मिएटसच्या वर थोडीशी जागा असते, त्याला आपण म्हणू स्फिनो इथमॉइडल रिसेस. तिथं आपला पहिला पॅरानेझल सायनस ओपन होतोय, तो आहे स्फिनॉइडल एअर सायनस. काय ओपन होते इथे? स्फिनॉइडल एअर सायनसेस. ठीक आहे, स्फिनो इथमॉइडल रिसेस मध्ये काय होणार? स्फिनॉइडल एअर सायनस ओपन होणार. समजलं? त्यानंतर आपण येऊ सुपिरियर मिएटस मध्ये. सुपिरियर मिएटस मध्ये सुद्धा एकच ओपनिंग आहे. काय आहे? पोस्टेरियर इथमॉइडल सायनसेस.
त्यानंतर मिडल मियाटिस मध्ये मी तुम्हाला मागे काय सांगितलं होतं, की भरपूर ओपनिंग्स आहेत. भरपूर म्हणजे जवळ-जवळ 4 ओपनिंग्स आहेत. आता कोणकोणते ते 4 ओपनिंग आहे ते बघू. फर्स्ट बघूया, एक असते आता त्याच्यासाठी आपल्याला ही डायग्राम महत्वाची आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं क्लिअरली, तर इथमॉइडल बुल्लावरती जर बघितलं, तर एक असते मिडल इथमॉइडल सायनसेस. ओके. इथमॉइडल बुल्लावरती जर तुम्ही बघितलं, तर इथं ओपनिंग होतीये मिडल इथमॉइडल सायनसची. आणि हायटिस सेमिलुनारिस वरती 3 इम्पोर्टंट स्ट्रक्चर आहे. 1, 2 आणि 3. तर कोणकोणते ते? मॅक्सिलरी एअर सायनसेस, अँटेरियर इथमॉइडल एअर सायनस आणि फ्रंटल सायनस. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मिडल मियाटसमध्ये मॅक्सिमम. तर मिडलमध्ये किती ओपनिंग होत आहेत? 4. तर त्यातून 2 तर कोणते आहेत? मिडल आणि अँटेरियर इथमॉइडल सायनसेस. एक असते मॅक्सिलरी, एक असते फ्रंटल. फिनिश. काय सांगितलं? आपले एअर सायनसेस जे पॅरानेझल एअर सायनस आहेत तेच मुळात किती आहेत? 4 आहे. कोणकोणते आहे? सगळ्यात आधी तर इथमॉइड, त्यानंतर स्फिनॉइड, त्यानंतर मॅक्सिलरी आणि त्यानंतर आपला फ्रंटल हे 4च आहेत. ओके. तर त्यातून आपलं सगळ्यात आधी सगळ्यात वरती कोणता ओपन झाला होता? इथं स्फिनॉइडल. त्यानंतर इथं फक्त आपला इथमॉइडचा पोस्टेरियर पार्ट, अँटेरियर आणि मिडलमध्ये आणि त्यासोबत फ्रंटल आणि मॅक्सिलरी सुद्धा कुठेच झाला? मिडलमध्येच ओपन झाला. आता मग फक्त काय राहिलं? इन्फिरियर मियाटस. तिथं एकच ओपनिंग आहे. दॅट इज ऑफ द नेझोलॅक्रिमल डक्ट. आता ही ओपनिंग आपल्याला एमसीक्यूला नॉर्मली येते. का येते ते पण सांगते. बिकॉज दिस ओपनिंग इज कव्हर्ड बाय हॅझनर्स व्हॅल्व्ह. आता ही एमसीक्यू साठी महत्वाची का आहे हे पण सांगते. बिकॉज इट इज कव्हर्ड बाय हॅझनर्स व्हॅल्व्ह. हॅझनर्स व्हॅल्व्ह. समजलं इथपर्यंत? इझी होतं? काय टफ आहे का? नाही. ठीक आहे. हा एमसीक्यूचा पॉइंट सगळ्यात आधी लक्षात ठेवायचे. ओपनिंग सगळ्यांनी पाठ करायचेच आहेत. महत्वाचे आहे लॅटरल वॉल मध्ये. त्यानंतर आपला ब्लड सप्लाय सेम ॲज दॅट ऑफ द मीडियल वॉल. काय आहे? अँटेरो सुपिरियर मध्ये सगळ्यात आधी एथिमॉइडल आर्टरीज. आता नॉर्मली जेव्हा आपण ब्लड सप्लाय मीडियल वॉलचं बघितलं होतं तेव्हा अँटेरो इन्फिरियर मध्ये आपण लेबियल आर्टरी बघितली होती, विच इज अ ब्रांच ऑफ फेशियल आर्टरी. पण इथं तसं न करता डायरेक्ट फेशियल आर्टरी लिहायची आहे तुम्हाला. त्यानंतर पोस्टेरियर सुपिरियर मध्ये स्फिनोपॅलेटाईन आणि पोस्टेरियर इन्फिरियर मध्ये ग्रेटर पॅलेटाईन आर्टरी. हे सेम आपलं काय आहे? स्ट्रक्चर आहे. लर्न केलाय आपण ऑलरेडी मीडियल वॉल मध्ये, तरी आपण याच्यात पण सेम लिटल्स एरिया सारखं सांगून देऊया. त्यानंतर वेनस ड्रेनेज. वेनस ड्रेनेज मध्ये बघा, वेनस ड्रेनेज मध्ये आपल्याला दोन आय गेस 3 इम्पॉर्टंट आहे. द फर्स्ट इज द फेशियल वेन, देन इज द फॅरेंजियल प्लेक्सस. फेशियल वेन, pharyngeal plexus, and then we have the pterygoid plexus. तर हे आपलं गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला वेनस मध्ये. हे ऍक्च्युअली डिस्ट्रीब्युटेड आहे, पण तुम्ही इन जनरल लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, वेदर इट्स अन एसएक्यू ऑर अन एलएक्यू. सो वेनस ड्रेनेज काय काय यायचं? फेशियल वेन, pharyngeal plexus and pterygoid plexus. Nerve supply same as that of medial wall, olfactory and trigeminal. And olfactory. ठीक आहे. हे झालं आतापर्यंत सगळ्यांचं सगळं पाठ. काही टफ नव्हतं, व्हेरी इझी सगळं. ठीक आहे. नेक्स्ट आपण क्लिनिकल ऍस्पेक्ट बघूया. क्लिनिकल ऍस्पेक्ट मध्ये रायनिटिस. रायनिटिस इज इन्फ्लमेशन ऑफ द नेझल कॅव्हिटी. त्याच्यामध्ये आपल्याला युजली सर्दीमध्ये आपण हे बघतो, रनी नोज जे असते त्याच्यामध्ये आपल्याला रायनिटिस दिसून येते. दॅट इज इन्फ्लमेशन ऑफ द नेझल कॅव्हिटी. त्यानंतर इन्फेक्शन ऑफ नेझल कॅव्हिटी पण असू शकते. जर बरोबर जे आपले हेअर सेल्स असतात, काय नाव होतं त्याचं? विब्रिसेई. जर त्यांनी बरोबर ट्रॅप केलं नाही, इन्फेक्शन बसला, तर त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतात. पॅरानेझल सायनसेस किती असतात? 4 तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत.
frontal air sinuses, sphenoid air sinuses, ethmoidal air sinuses and maxillary air sinuses. मॅक्झिलरी एअर सायनसेस मध्ये सुद्धा त्यांनी शिट देर इज अ मिस्टेक. आपलं जे इथमॉइडल एअर सायनस आहे ना त्याच्यामध्ये अँटेरियर, मिडल आणि पोस्टेरियर पार्ट असतो. ओके, हे सगळ्यांनी करेक्ट करायचं आहे. काय आहे 4 पार्ट? फ्रंटल, स्फिनॉइड, इथमॉइड आणि मॅक्झिलरी. आणि हे जे अँटेरियर, मिडल आणि पोस्टेरियर पार्ट आहे हे इथमॉइडल एअर सायनसेस मध्ये असतात, मॅक्झिलरी मध्ये नाही. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल. एक क्विक रिव्हिजन घेऊया आपण. ओके, इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलं होतं? फायब्रोकार्टिलेजिनस स्ट्रक्चर सांगितलं होतं आणि त्यानंतर ओपनिंग सांगितलं होतं ऑफ पॅरानेझल. बोनी पार्ट मध्ये ट्रिक काय सांगितली होती? लेमन पीएस आहे आणि कार्टिलेजिनस पार्ट मध्ये साई. आता दोन्ही गोष्टींना लर्न करायचं आहे. ज्यांना जमत असेल त्यांनी ब्रॅकेट वाले पण लर्न करायचे, ज्यांना नाही जमत असेल नो इश्यूज. ओके, त्यानंतर सब डिव्हिजन ऑफ लॅटरल वॉल मध्ये वेस्टिब्यूल सांगितलं होतं, रेस्पिरेटरी रिजन आणि ऑल्फॅक्टरी रिजन पण सांगितलं होतं. त्यानंतर नेझल कॉन्का किती असतात? 3. सुपिरियर, मिडल, इन्फिरियर. मियाटिस किती असतात? 3. सुपिरियर, मिडल, इन्फिरियर. मिडल मियाटिस मधले दोन इम्पॉर्टंट स्ट्रक्चर इथमॉइडल बुल्ला आणि हायटस सेमिलोनारिस. लार्जेस्ट इथमॉइडल सायनस कोणता असतो? सॉरी, लार्जेस्ट कोंकाय कोणता असतो? इन्फिरियर कोंकाय. स्मॉलेस्ट कोणता असतो? सुपिरियर कोंकाय. हे माहिती पाहिजे, एमसीक्यू साठी विचारू शकतात तुम्हाला. त्यानंतर ओपनिंग्स इथमॉइडल रिसेस मध्ये कोणती होती? स्फिनॉइड. सुपिरियर मियाटस मध्ये कोणती होती? पोस्टिरियर इथमॉइड. मिडल मध्ये अँटीरियर मिडल इथमॉइड, मॅक्झिलरी अँड फ्रंटल. इन्फिरियर मध्ये लेझोलॅक्रिमल डक्ट कवर्ड बाय हॅझनर्स वॉल्व. इम्पॉर्टंट आहे एमसीक्यूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. ब्लड सप्लाय सांगितली होती अँटेरो सुपिरियर इथमॉइडल आर्टरीज, पोस्टेरियो सुपिरियर ग्रेट स्फिनोपॅलेटाईन, अँटेरो इन्फिरियर फेशियल आर्टरी म्हणू शकता याच्यात डायरेक्टली, लेबियल म्हणण्यापेक्षा. त्यानंतर पोस्टेरियो इन्फिरियर तुम्ही काय सांगितली होती? ग्रेटर पॅलेटाईन. करेक्ट. वेनस ड्रेनेज मध्ये फेशियल वेन सांगितली होती, फॅरेंजियल प्लेक्सस, टेरिगॉइड प्लेक्सस. नर्व सप्लाय मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला? ट्रायजमिनल अँड ऑल्फॅक्टरी नर्व. क्लिनिकल ऍस्पेक्ट मध्ये रायनाइटिस, इन्फेक्शन ऑफ नेझल कॅव्हिटी, पॅरानेझल सायनसेस मध्ये फ्रंटल एअर सायनस, फिनॉइडल एअर सायनस, इथमॉइडल एअर सायनसचे पार्ट्स, अँटेरियर, मिडल आणि पोस्टेरियर आणि मॅक्झिलरी एअर सायनसेस. बस आपला नोज इथं कम्प्लीट झालेला आहे. ऑल्सो इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एसएक्यू. जर तुम्हाला अजून अपडेट्स हवे असतील आमच्या ऍपवर व्हिजिट करू शकता. इंस्टाग्रामवरची जी लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. And please do follow us. Thanks for watching the video. Have a nice day.